सर्व खरेदीवर 10 ते 50% सवलत। भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाइल मध्ये। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। फोन संपर्क 81 77 95 90 04। विवाहितेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला 10 वर्षे शिक्षा। पीडित महिला 26 ऑक्टोबर 2020 रोजी जवळच्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेली असता त्यावेळी पांडुरंग केंगार हा मोटरसायकलवरून त्या ठिकाणी आला व त्या महिलेचे तोंड दाबून जबरदस्तीने गाडीवर बसवून वंजारवाडी तालुका तासगाव येथील निर्जन स्थळावर असलेल्या एका घरामध्ये घेऊन गेला। त्या ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार केले व दिनांक 26 ते दिनांक 30 रोजीच्या काळात त्याने त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले। या प्रकरणी पीडित महिलेने तासगाव पोलीस ठाण्यात पांडुरंग केगार याच्या विरुद्ध तक्रार दिलेली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास करून पांडुरंग विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते। सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। सरकार पक्षाला तासगाव पोलीस ठाण्याचे रवींद्र माळकर, भैरवी कक्षातील सुनीत आवळे, रेखा खोत, अर्चना कांबळे यांनी मदत केली। साक्षीदारांच्या साक्षी व उपलब्ध पुरावे व सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्याय निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली। या प्रकरणी न्यायालयाने पांडुरंग श्रीरंग केंगार वय 26 राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव याला 10 वर्ष सक्त मजुरी व 5,500 रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 15 दिवस जादा साधी कैद तसेच कलम 363 अन्वये दोषी धरून 1 वर्ष सक्त मजुरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 8 दिवस साधी कैद, कलम 342 अन्वये 3 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे। त्याने सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। सत्र न्यायाधीश श्रीमती MS काकडे यांनी शिक्षा सुनावली। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क।